उद्या बुधवार आणि उद्या आषाढी एकादशी, तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. चंद्रभागेचे स्नान केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल. त्यासाठी हा उपाय करायचा आहे. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर सगळ्यात अगोदर उठल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू नमस्कार करायचा आहे. आंघोळीला पाणी काढतावेळी आपल्याला त्यामध्ये थोडं पावसाचं पाणी टाकायचं आहे. पावसाचं पाणी नसेल तर गंगाजल टाका. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाका. थोडंसं आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे. आपल्या कर्जातून मुक्ती होण्यासाठी कच्चं दूध टाका. आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत होण्यासाठी थोडीशी हळद टाका. त्यानंतर तुळशीचं एक पान टाका. कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. तसेच आपले काही अडकलेले किंवा नकारात्मकता आहे त्या दूर होण्यासाठी ह्या वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करा. आंघोळ केल्यानंतर भगवान विष्णूंना आवडता कलर पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची तुम्ही उद्या विधिवत पूजा करा. तुळशीपत्र अर्पण करा. उद्या गरजू लोक व्यक्तींना अन्नदान देखील करू शकता. अशा प्रकारे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या 3 वस्तू टाकून आंघोळ करा. सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल.